नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक थांबली. कृष्णा नदीची सांगलीतील पाणी पातळी 9 फुटांवर. स्थिती पुन्हा चिंता वाढवणारी. 4 दिवसापासून पाऊस पूर्ण थांबला आहे. काल सकाळपासून कोयना धरणातील पाण्याची आवक पूर्ण थांबली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 53.69 झालाय. पाऊस थांबल्याने कृष्णा नदीतील पाणी पातळी झपाट्याने घटली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात 8 जुलैपर्यंत चांगला पाऊस झाला. एका आठवड्याच्या पावसाने धरणात जवळपास 42 टीएमसी पाणीसाठा वाढला. हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरला, अन्यथा संकट गडद झाले असते. धरणात सध्या 50% अधिक पाणीसाठा झाला आहे, अर्थात तो पुरेसा नाही. धरण 100% भरणं महत्त्वाचं आहे. तूर्त तरी धरणातील पाण्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. दुसरीकडे कृष्णा नदीतील पाणी झपाट्याने वाहून जात आहे. उपसा सिंचन योजना सुरू करून काही प्रमाणात पाणी दुष्काळी भागात वळवले जात आहे. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. आता किती दिवस योजना चालवणं शक्य होईल याकडे लक्ष असणार आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता टीएमसी प्रमाणे कोयना 53.69, धोम 8.29, कन्हेर 8.65, धोम बलकवडी 3.14, उरमोडी 6.2, तारळी 3.10, वारणा 20.85, राधानगरी 5.32, दूधगंगा 8.16, तुळशी 1.99, कासारी 1.56, पाटगाव 1.80, अलमट्टी 89.14, सांडवा, कालवा व विद्युत गृहाद्वारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेसमध्ये कन्हेर धरणातून 40, दूधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 423 क्युसेस विसर्ग सुरू आहे.